नवी मुंबई महानगर पालिका परिवहन ठेके के श्रमिकों की वेतन वृद्धि और अन्य सुविधाओं के विषय को शीघ्र हल करने की श्रमिक सेना की मांग के संबंध में श्रमिक सेना के अध्यक्ष और पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक की राज्य के श्रम मंत्री आकाश फुंडकर के साथ मंत्रालय में बैठक हुई। इस बैठक में श्रम मंत्री आकाश फुंडकर ने नवी मुंबई मनपा प्रशासन को कुछ महत्वपूर्ण सुझाव दिए और ठेकेदार कर्मचारियों की वेतन वृद्धि के प्रश्न को तुरंत हल करने के आदेश भी दिए। इस बैठक में श्रम विभाग के प्रधान सचिव IA कुंदन, नवी मुंबई मनपा के आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, श्रम आयुक्त HP तुमोड़ सहित श्रम विभाग के वरिष्ठ अधिकारी मौजूद थे। श्रमिक सेना की ओर से महासचिव चरण जाधव, सूरज पाटिल, विजय साड़े जैसे पदाधिकारी भी उपस्थित थे। नवी मुंबई मनपा में ठेके पर काम करने वाले श्रमिकों की वेतन वृद्धि के प्रश्न पर श्रमिक सेना ने राज्य के वन मंत्री गणेश नाइक से अनुरोध किया था। इसके अनुसार गणेश नाइक ने श्रम मंत्री आकाश फुंडकर के साथ श्रमिक सेना के शिष्टमंडल की बैठक आयोजित की। इस बैठक में श्रमिक सेना के अध्यक्ष पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक ने ठेकेदार श्रमिकों की वेतन वृद्धि और अन्य सुविधाओं के विषय को बहुत स्पष्टता से उठाते हुए श्रमिकों को न्यायपूर्ण वेतन वृद्धि की जोरदार मांग की। उन्होंने यह भी मांग की कि यह वेतन वृद्धि नियमों के अनुसार नियमित होनी चाहिए। आज माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र सरकार फुंडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका सचिव कामगार आयुक्त कामगार यांच्या उपस्थितीमध्ये श्रमिक सेना युनियनच्या मागणीवरून आज बैठक झाली। प्रामुख्यानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार जे त्या ठिकाणी सफाईमध्ये असतील किंवा ठोक मानधन असेल, रोजंदारी असेल, इतर सर्व प्रकारची तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांचा जो काही एकंदरीत त्यांना पगार वाढ असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा असेल या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्यासंदर्भामध्ये विनंती कामगार मंत्री महोदयांना केली। त्यांनी तत्काळ सेक्रेटरींना या संदर्भामध्ये आदेशित केले की कशा पद्धतीचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला पाहिजे। शेवटी महानगरपालिका ही स्वायत्त असते, परंतु कुठेतरी त्यांना त्याचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे। काही काळामध्ये काही संघटनांनी चुकीच्या पद्धतीनं नवी मुंबईच्या जनतेला वेठीस आणण्याचं काम केलं आणि ते न होता सनदशीर मार्गानं लोकांना त्रास न होता आपला विषय मांडण्याचा प्रयत्न आज श्रमिक सेनेच्या माध्यमातून केला आणि मला आनंद झालेला आहे की 1 आठवड्यामध्ये हा निर्णय घेण्याचं मंत्री मोदी साहेबांनी मान्य केलेलं आहे। आम्ही श्रमिक सेनेच्या वतीनं नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं कामगार मंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचं सहकार्य पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। साधारण 8,000 हे साफसफाई कर्मचारी आहेत जे रोज कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करतात आणि साधारण 1,500 ते 2,500 लोक जी शिक्षक आहेत, कुठे इंजिनियर आहे, कुठे नर्स आहे, कुठे वॉर्ड बॉय आहे, डॉक्टर आहेत, अशा प्रकारचे द्वितीय तृतीय श्रेणीमध्ये काम करणारे लोक आहेत। साधारण आमचं असं आम्हाला वाटतं की बाबा समजा एखाद्या डॉक्टरला 1 लाख पगार आहे आणि आता त्याला आम्ही 25,000 देतो, तर 50,000 किमान त्याला पगार असायला पाहिजे जेणेकरून त्याला त्याचं घर, त्याचा संसार, त्याच्या अडचणीमधून त्याला पुढे जाता येईल। हा एक अंदाज आम्ही या ठिकाणी सांगतो आणि मला विश्वास आहे की हे सरकार हे जनतेचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारं सरकार हे जनतेचं या ठिकाणी काम करेल आणि मला आनंद आहे की माननीय गणेश नाईक साहेब जेव्हा मंत्री झाले त्यांनी त्वरित या ठिकाणी कामगार मंत्री साहेबांना विनंती केली आणि आज त्याचा निर्णय होतोय। सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए श्रम मंत्री आकाश फुंडकर ने नगर पालिका प्रशासन को ठेकेदार श्रमिकों की वेतन वृद्धि के लिए नियुक्त श्रीवास्तव समिति की रिपोर्ट 1 सप्ताह में प्रस्तुत करने के निर्देश दिए। श्रमिक संघटनेची मागणी होती बैठकी संदर्भात आज श्रमिक संघटनेचे सर्व सन्मानित पदाधिकारी आले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जो कामगारांच्या वेतनाचा प्रश्न आहे आणि नवी मुंबई एकमेव महानगरपालिका अशी आहे ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या वेतनाचा जो प्रश्न या मागच्या 5 वर्षामध्ये गंभीर होत गेला आहे त्यावर त्यांना जे काही मार्गदर्शन पाहिजे होतं त्या माध्यमातून आज बैठक झाली आणि संघटना आणि सरकार त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या आम्ही सर्व ऐकून घेतल्या आणि त्यांना जे काही सोल्युशन पाहिजे त्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना त्याच्यावर मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्याच्यावर उचित कारवाई करायला सांगितली आणि त्यात माझा असा विश्वास आहे की लगेच काही दिवसांमध्ये त्याचा मार्ग निघणार। 8,000 कामगार सफाई कर्मचारी आहेत आणि जे इतर आहेत ते 1,000 आहेत, तर त्या सर्वांच्या वेतनाचा प्रश्न आता निकाली लागतोय। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।